बांधलं चांदीचे खांबे सगळे चांदीचे खांबे पाऊस लागे वरच्यावरचे मेल सगळे वरच्यावरचे मेल गणेश्वराचं देऊळ बांधलं सोन्याचे खांबे सगळे सोन्याचे खांबे
तर आणली सव्वाशे थोर सत्यनारायण थोर सत्यनारायण थोर पूजेसाठी डबालेला सव्वाशेर तूप आणलं सव्वाशेर सत्यनारायण थोर सत्यनारायण थोर
नमन करू झाशी रामना जाया नमन करू झाशी रामना जाया नमन करू वीर हनुमंता सरस्वती सरकार गाय
सदैव शाना सह्यान मन करू सदैव शाना सत्यान मन करू सके सागरा सरस्वती सारखा रंगायन आट्यान मन करू आटकोट सीता सरस्वती सारखा रंगायन आट्यान मन करू आटकोट सीता आट्यान मन करू आटकोट सीता नयन मन करू नवनगर पुरा सरस्वती सारखा
संभापवित्रम 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 म्हणजे काय संभापवित्रम संभापवित्रम म्हणजे हे आमच्या झाडीमध्ये 33 कोटी देवांची चित्त आहे. मग इथं आम्ही आलो नाही पण उष्ट फेरफाटे येतात त्याचं असं संभापवित्रम संभापवित्रम सर्व होऊ लागलं. हो म्हणजे काय तुम्ही आलात कुठून आलो आता आमचा परिचय सांगायचा. होय तर परिचय दिल्याचा कसं कळेल आलो आलो हातून जातो हातून हातून आलेला आणि हातून गेलेला आम्ही कधी बघितलं नाही मग काय बघितलंय आता आलो हातून जातो हातून हे पण काय करणार नाही भाऊ. हे पण खरं नाही ते पण खरं नाही. आता खरं सांगतो अलंडीवरती पलंडी त्याच्या ढोकळ्यातून आला खरं हे काय खरं नाही खरं सांगितलं तर करणार कसं आता खरं सांगतो बघा अलंडीवरती पलंडी सोन्याची चव्हा उपट्याचे फूल आणि त्यावर बसला गाडीवर ढोकळा धरून आला हो म्हणजे काय घेतली आम्ही तुम्ही आला तर बरं झालं आम्ही आता इथं रंगपूरचा भेट मांडलेला आहे हा आणि इथं आमचं गणेश पूजन करायचं आहे हो तर तुम्ही कराल का करतो की पण ह्याच्या अगोदर तुम्ही आंघोळ बिंघोळ करून आलात का नाही आंघोळ करून आलोय की मग आमची आंघोळ केलात का नाही केला हा तर काही शर्यत बघितला होता आंघोळ आहे करायची. मग ते आमची बाजूला तळी आहे हो ती त्याला बघून घ्या बघून घेतो की आता तळी या बेगती पण तळी या बघती डोले
आमच्या खेळामध्ये अशा वेड्या वेगळ्या उड्या मारणारा तू आहेस तरी कोण? अरे मला विचारणारा तुला थपक्या देईल दोन. या भूमीवरती किती शेख आहेत? 3 शेख. कोणते? सोमशेख, विक्रम शेख आणि हा त्याच्यामध्ये विदुषक. अरे विदूषका, हा हा आम्ही रंगमंचाचा खेळ मांडलेला आहे हा आणि त्याच्यात अनेक विघ्न येतात हा आणि ती विघ्न दूर करण्यासाठी कुणाची आराधना करावी? आम सोंडीचा, सुप्पावड्या कानाचा, हा मोठ्या पोटाचा ह्याची आराधना करा. ते लांब शेंडीचा, मोठ्या बोटाचा, सुपावडा खाण्याचा ते आहे तरी कोण? तो त्याचं मी नाव घेत नाही. पण कशासाठी? कशासाठी म्हणजे ते सांगतो की त्याचा वारू हुंदी आणि माझा वारू बोक्का. हा मग तो पाताळ मार्गी जात होता, मी आकाश मार्गी चालत होतो. हा मग माझ्या बोक्याने त्याच्या उंदरावर उडी मारला म्हणून त्याचा परिणाम झाला. म्हणून त्याचं मी नाव घेत नाही. असं काय? हो. दुश्मनी आली. हो. हो. आता तुम्ही मला इतका विचारला, पण तुम्ही तरी कोण? आम्हाला हरदास असे म्हणतात. दास हरदास असे म्हणतात. दास दास हा दास म्हणजे काय? मेंढ्याचे दास हो? हो आम्ही मेंढ्याचे जात नाही, आम्हाला सूत्रधार असे म्हणतात. सूत्रधार. शस्त्राला धार पाहिली, वस्त्राला धार पाहिली, पण सुताला धार केला पाहिजे नाही. पहिले नाही नाही. म्हणजे सर्व पात्रांची सूत्रे आमच्यामध्ये हातामध्ये आहेत, हा असं त्याच्यासाठी आम्हाला सूत्रधार म्हणतात. सूत्रधार असं म्हणतात. मग मी असा उभा खाट उभा राहतो, हा. उद्या मला हलवून दाखवा. हलवून दाखवू? हो. अरे येते पडवले, येते पडवले गोविंदा. अरे लोक सगळी बघा, भाज्याला बांगड्या झाडावर पडलो. अरे बघा, अरे बघा बघा, भाज्याला बांगड्या झाडावर पडलो. भाजलेलं बांगडं धडात हो, होतं. भाज्याला बांगड्या झाडावर पडलो. तो कसं काय? असं काय म्हणजे ते तुम्हाला माहित नाही. नाही आम्हाला माहिती नाही. आणि माहित नाही. मग मी तुम्हाला समजावून देतो. हा काय गव्हाणाच्या शाळेत गेलो, एक पट्टी घेऊन आणि त्याचा चांगला कोयता बनवून घेतलो हा आणि तो झाडावर जाऊन चढलो आणि त्याच्या फटाफट खांद्या मारलो. हे आता खरं काय करा? हे म्हणतात चला का? येते पडवले रे, येते पडवले रे गोविंदा. लोक सगळे बघा, सगळे बघा. आंब्यावर जांबा, आंब्यावर जांबा. अरे आंब्यावर जांबा. हा? तुझ्या बाबांचं कधी बघितलं होतं हो, का? बघितलं होतं म्हणून मी तुम्हाला समजावून देतो की हा आंब्यावर जांबा. अरे त्या झाडावर आंब्यावर चढलो हा आणि त्याचे आंबे चांगलं पिकलं होते. ते खाल्लं बरोबर हा. आणि खांद्याला मस्त मारा लागल्याबरोबर असा झोका येईल करून जायला. हा. म्हणून मग अंगावर हा, हे मात्र खरं मा हे करा. काय लागतं खरं का? अरे येते पडवले रे, येते पडवले रे गोविंदा. बघा, मानावर काय? अरे मानावर काय? मानावर काय? अरे मानावर काय? मानावर काय ते कशी काय? ती कशी काय? ती मी समजावून देतो की काय होय. अरे गेलो किनाऱ्याला एक माड होता. हा त्या माडावर चढलो. त्या माडाची चांगली अडसर खाल्लो आणि वारा मस्त सुंदर झाला होता. त्याच्यावरती बसून गायब केलो. फिरून म्हटलं माडावर जा. हा मानावर गायन म्हणतात त्याला. हा हा. अरे जे देवा करे, ये देवा करे गोविंदा.
ढोलक धमाधम धागरी